बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून विरोधकांची भूमिका राहिलेली आहे। मात्र निवडणूक आयोगाने किंवा सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद अजून तरी मिळालेला नाही। गेल्या काही महिन्यांपासून राज्यात जो मराठा आरक्षण संदर्भात वणवा पेटलाय तो पाहता आगामी निवडणुका अतिशय चुरशीच्या आणि विलक्षण रंगीतदार होणार आहेत अशी चर्चा आहे। त्यामध्येच आता मराठा समाज बांधवांनी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात या अनुषंगाने घेतलेली भूमिका सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे। ईव्हीएम मशीनची एक मर्यादा आहे आणि त्या मर्यादेपलीकडे जर उमेदवार उभे राहत असतील तर निश्चितच भारतीय निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो अशी चर्चा आहे। आता मराठा समाज बांधवांनी घेतलेली ही भूमिका किती तार्किक आहे आणि याचा खरंच परिणाम होऊ शकतो का या संदर्भात चर्चा करूया। नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर, आपण पाहतात महाराष्ट्र भूमी। आता अहमदनगर महापालिकेचे प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी महासभेत नामांतराच्या मंजुरीनुसार अस्तित्वात येणाऱ्या संभाव्य अहिल्यादेवीनगर म्हणजे सध्याचं अहमदनगर जिल्ह्यात सकल मराठा समाजाची नुकतीच बैठक झाली। या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला गेला तो म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातून 2 उमेदवार उभे केले जाणार असल्याची चर्चा आहे। अहिल्यादेवीनगरमध्ये या निवडणुकीत तब्बल 500 उमेदवार उभे केले जाणार आहेत। तसंच बीड जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीत जवळपास 2534 पेक्षा जास्त उमेदवार उभे केले जाऊ शकतात, उभे राहू शकतात असंही तर्क वर्तवले जातोय। सरकारनं दिलेली ESBC सवलत मराठा समाजाचे नेते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी नाकारली आहे। त्यानंतर त्यांची SIT चौकशीही करण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। त्या निर्णयाला विधानसभेच्या अध्यक्षांनी मंजुरी देखील दिली आहे। या निर्णयामुळे मराठा समाजात साहजिकच असंतोष पसरला आहे। त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारला धडा शिकवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत सकल मराठा समाजानं प्रत्येक गावातून 2 उमेदवार लढविण्याचा निर्णय घेतलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या निवडणुकीत तब्बल 5000 उमेदवार उभे करण्यात येणार आहेत अशी चर्चा आहे। राजकीय व्यासपीठांवर मराठे जाणार नाहीत। जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांनी मान्य करायचा असा ठरावही सकल मराठा समाजाच्या या बैठकीत घेण्यात आला आहे अशाही चर्चा आहेत। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे हजारो उमेदवार उभे करायचे, यामुळे EVM मशीन्स अपुऱ्या पडतील, सरकारची दमछाक होईल। त्यामुळे राज्यात आणि देशात सरकार स्थापन होऊ शकणार नाही कदाचित। यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते आणि हे व्हावं म्हणूनच सकल मराठा समाजानं हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे। निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार नोटा पर्यायासह निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या 385 पेक्षा जास्त नसल्यास EVMचा वापर केला जाईल। निवडणुकीत किंवा पोटनिवडणुकीत कागदी मतपत्रिकेवरच घेतली जाईल जेव्हा उमेदवार 385 पेक्षा जास्त असतील। पण अगोदरच्या या मशीन्समध्ये जास्तीत जास्त 4 बॅलेटिंग युनिट्स कनेक्ट करता येत होते। त्यामुळे इथं 64 उमेदवारांची मर्यादा होती। ती दूर करण्यासाठी आणलेल्या M3 EVM मशीन्समध्ये 4 ऐवजी एकूण 64 बॅलेटिंग युनिट्स कनेक्ट करणे शक्य होतं। त्यामुळे पूर्वी जी 64 उमेदवाराची मर्यादा होती ती आता वाढली असून 384 झाली आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत हळद उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या मागणीसाठी निजामाबाद मतदारसंघातून 170हून अधिक अर्ज केले होते। नागार्जुन सागर आणि दुब्बक विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणूक EVMवर झाली, तर 2 पदवीधर MLC जागांसाठी आणि ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या 150 प्रभागाच्या निवडणुका कागदी मतपत्रिकेवर झाल्या होत्या। याचाच अर्थ जर मराठा समाज बांधवांनी घेतलेला हा निर्णय प्रत्यक्षात आणला गेला तर महाराष्ट्रात तरी बॅलेट पेपरवरच निवडणुका होऊ शकतात अशी शक्यता दिसते। आता येणाऱ्या काळात निवडणूक संदर्भात निवडणूक आयोगासमोर मोठा पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो। जर असं झालं तर त्याचा काय परिणाम निकालावर होईल आणि कोणत्या पक्षाला त्याचा फायदा होईल, कोणत्या पक्षाला त्याचा तोटा होईल, आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा।